दर्पण न्यूजच्या सांगली कार्यालयाच्या वर्धापन दिनास हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक माननीय प्रकाशराव आबिटकर, पालकमंत्री तथा राज्याचे आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री. ज्येष्ठांना डेमेन्शिया व अल्झायमर रोग पासून शारीरिक, कौटुंबिक व मानसिक आरोग्याचा बचाव करू शकते, यासाठी ज्येष्ठांनी कुटुंबात समन्वय व सलोखा राखणे अगत्याचे असल्याचे प्रतिपादन मानसोपचार तज्ज्ञ डॉ. सनत पवार यांनी केले. कोल्हापूर येथील राजश्री शाहू ज्येष्ठ नागरिक सेवा संघ व यशवंतराव चव्हाण सेंटर कोल्हापूर आयोजित ज्येष्ठ नागरिकांमध्ये वाढत्या प्रमाणात आढळणाऱ्या डिमेन्शिया आणि अल्झायमर या आजाराबाबत जनजागृती करण्यासाठी डिमेन्शिया आणि अल्झायमर संभ्रम व काळजी या विषयांवर आयोजित व्याख्यानात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. अध्यक्षस्थानी संघाचे अध्यक्ष कावजी कदम होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून यशवंतराव चव्हाण सेंटर प्रादेशिक विभाग कोल्हापूरचे समन्वयक सोमनाथ गवस, कोल्हापूर प्रादेशिक विभाग फेस्कॉमचे माजी अध्यक्ष अंजुमन खान, डॉ. सुशीला ओडियार, ज्येष्ठ पत्रकार NS पाटील, शरयू खत्री उपस्थित होते. डॉ. सनत पवार यांनी डिमेन्शिया आणि अल्झायमर आजाराची लक्षणे, कारणे आणि त्यावरती घ्यावयाची काळजी आणि प्रतिबंधक उपाय यावर सविस्तर माहिती सांगितली. यावेळी डॉ. सुशीला ओडियार, अंजुमन खान, संघाचे अध्यक्ष कावजी कदम, श्रीकांत आडिवरेकर, सोमनाथ गवस, BI खोत यांनी ज्येष्ठांच्या व संघाच्या अडचणी मनोगतात व्यक्त केल्या. कार्यक्रमाच्या सुरुवातीला अनिता आवटी यांनी खरा तो एकची धर्म ही प्रार्थना गीत म्हटले. कार्यक्रमास उपाध्यक्ष KB गुरव, RD नार्वेकर, बाबुराव पोर्लेकर, शोभा पोर्लेकर, निवृत्त पोलीस उपनिरीक्षक विजय तुप्पत, अशोक कांबळे, मेजर पोपटराव आदी तसेच सावित्रीबाई फुले ज्येष्ठ नागरिक संघाच्या महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. यावेळी मान्यवरांच्या हस्ते पाहुण्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच उपस्थितांना डॉ. सुशीला ओडियार लिखित स्वातंत्र्य लढ्यातील वीरांगणा हे पुस्तक भेट देण्यात आले. स्वागत मनीषा खिल्लारे यांनी केले. प्रास्ताविकात विभाग प्रमुख दीपिका शेरखानी यांनी यशवंतराव चव्हाण सेंटर कोल्हापूर तसेच ज्येष्ठांसाठी शासकीय योजनांची सविस्तर माहिती दिली. सोमनाथ गवस यांनी आभार मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सोमनाथ गवस, कावजी कदम, RD नार्वेकर, NA पाटील, KB गुरव यांनी विशेष परिश्रम घेतले. कोल्हापूरहून दर्पण न्यूजसाठी अनिल पाटील.